बोला दादा. जय महाराष्ट्र. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष आदरणीय राजसाहेब ठाकरे यांचा आज वाढदिवस. आदरणीय राजसाहेब ठाकरे यांच्या आदेशाने सातारा शहरामध्ये एकही कोणत्याही प्रकारचा होर्डिंग्स आम्ही लावलेला नाही आहे. पानवटे तयार करण्याचं काम आम्ही या ठिकाणी हाती घेतलेलं आहे. विद्यार्थ्यांना वही वाटवाचा कार्यक्रम घेतलेला आहे. रुग्णांना फळे वाटप तसेच अन्नदानाचा कार्यक्रम महाराष्ट्र नवनिर्माण सेना सातारा शहराकडून आयोजित केलेला आहे. तसेच अजिंक्यतारा परिसरामध्ये जो दुष्काळाचा भाग ह्या ठिकाणी निर्माण झाला आहे आणि पशुपक्ष्यांना पाण्यापासून वंचित राहावं लागतं आहे, त्यांच्यासाठी पाण्याची पाणवटे तयार करण्याचं काम आम्ही या ठिकाणी राजसाहेबांच्या वाढदिवसानिमित्त चालू केलेलं आहे. आणि राज्य शासनाने जे 15 तारखेला शालेय साहित्य देणार असं त्यांनी घोषणा केली होती, पण आजपर्यंत कुठलं साहित्य मिळताना ह्या ठिकाणी दिसत नाही. म्हणून महाराष्ट्र निर्माण सेना सातारा शहराच्या वतीने शहरामध्ये वही आणि शालेय उपयोगी वस्तू वाटप करण्याचं काम या ठिकाणी आम्ही केलेलं आहे. शासनाला मी विनंती करतो, सातारा शहरातील जे शिक्षण अधिकारी आहेत त्यांना विनंती करतो की वेळेत त्यांना साहित्य तुम्ही पोचवा, अन्यथा आम्हाला जनमानसांच्या हक्कासाठी रस्त्यावर उतरून आंदोलन करावे लागेल. ही वेळ तुम्ही कृपया आणू नका. आज खरं तर चांगला वाढदिवस आहे. आई जगदंबेचरणी मी प्रार्थना करतो की राजसाहेब ठाकरे यांना उदंड आयुष्य आणि निरोगी आयुष्य लाभू द्या आणि संपूर्ण महाराष्ट्र आदरणीय राजसाहेबांच्या छताखाली येऊन राजसाहेबांच्या मनातील जो महाराष्ट्र आहे तो घडू द्या, हीच ईश्वरचरणी प्रार्थना करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. श्री आदरणीय राजसाहेब ठाकरे यांचा आज वाढदिवसानिमित्त आम्ही विविध कार्यक्रम घेतले आहेत. वह्या वाटप, पुस्तक वाटप, झाडे लावायचे, रुग्णांना जेवण मोफत आमच्याकडनं आज 3 दिवस आम्ही ठेवणार आहोत. तर राजसाहेब ठाकरे यांना उदंड आयुष्य लाभो हीच आमची इच्छा.